9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप, आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि मतदाराला एक वेगळी सवय लागली, ती म्हणजे पैशाची. मतदाराला आपल्याकडे ओढण्यासाठी पैशाचा भयंकर खेळ सुरू झाला आणि उमेदवारालाही हे समजलेच नाही की काल आपल्याबरोबर होता तो आज तिकडे गेलाय. मतदारांनी स्वतः पैशाला भुलून आपले बहुमूल्य मत तर विकलेच, पण लोकशाहीचा पायाही खणला. कुठे आहे लोकशाही असे म्हणायची वेळ आली. आपण मत देतो आहोत की विकतो आहोत? काही हजारांच्या बदल्यात आपण 5 वर्षांची सत्ता, निर्णय क्षमता आणि भवितव्य तर विकत नाही ना, हाच खरा प्रश्न पडतो. आपण स्वतःला विकल्यामुळं जे आपले नोकर असतात ते मालक झालेत आणि रुबाबात वागू लागले आहेत. आपण आपल्या कामासाठी त्यांच्याकडे कोणतं तोंड घेऊन जाणार, हाच खरा प्रश्न आहे. करोडो रुपये खर्च केलेला आणि निवडून आलेला आता राहिलेल्या वेळेत आपले पैसे कसे निघतील याकडे लक्ष ठेवून असणार आहे. मग तुमची कामं कशी होणार आणि झालीच तर ती दर्जेदार कशी होणार, हाही प्रश्न पडतो. मतदार राजाही मतदानावेळी कसलाच विचार न करता तात्पुरत्या गरजा भागवण्यासाठी हजारो रुपये घेऊन एक प्रकारे मिंदास होतो आहे. सुरुवातीला जेवणावळी, श्रीखंड, मटण आणि नंतर भरगच्च रक्कम पदरात पाडून घेणारा मतदार खरंच कर्तृत्ववान उमेदवाराला मत देणार की जादा रक्कम देणाऱ्यालाच मत देणार, हे तुम्हीच सांगा. अनेक मतदारांनी तर उमेदवाराचा जाहीरनामा देखील पाहिला नाही. मग त्याने काय बघून मत दिलं, हाच खरा प्रश्न पडतो. 400 रुपयांच्या कुकरसाठी 2-3 किलोमीटर रांगा लावून उन्हात उभ्या राहणाऱ्या मतदाराला काय म्हणायचे? कितीही लाचारी. आणि हीच लाचारी ओळखून अनेकांनी कुकरसाठी तासनतास भर उन्हात उभा राहायला लावले. रोजंदारी करणाऱ्याला 5 मतांचे लाखभर रुपये मिळाल्यावर काय करणार? परंतु अलीकडच्या निवडणुका थोड्या वेगळ्या वळणावर चालल्याचे दिसत आहे. पैशाचा प्रचंड खेळ मात्र निवडणुकीची गणितं बदलून टाकत आहे. फक्त भरगच्च पैसा असणाराच निवडणूक लढवू शकतो, ही भावनाच आता जनसामान्यात रुजत असल्याने सामान्य माणसाने मात्र आता निवडणुकांच्या नादाला लागायचीच नाही अशी परिस्थिती होत आहे. पण मतदार मात्र आता पुढची निवडणूक कधी येणार याची वाट पाहत बसलेला दिसतोय. आणि हे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी खूप भयानक आहे एवढे मात्र नक्की. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.